आज आपण पालकपासून स्नॅक बनवणार आहोत. याआधी नक्कीच पाहिला नसेल तर एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतो. चवीला जेवढा अप्रतिम आहे तेवढाच झटपटही होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. कारण नवीन नवीन रेसिपी दाखवणं हेच माझ्या चॅनलचं काम आहे आणि तुमच्या सर्वांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे, त्याबद्दल धन्यवाद. तर आपण इथे घेणार आहोत पालक. तर थोडीशी पालकाची पानं घ्यायची आहेत, मोठ्या साईजची घ्यायची आहेत, धुवून घ्यायचे, स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे. आता काय करायचं, हा जो देठ असतो ना कडक, तो आपल्याला काढायचा, कारण आपल्याला याला फोल्ड करायचे आहेत पानं. तर मग तो देठामुळे असं गोल गुंडाळता येणार नाही, त्यामुळे आपल्याला हा जो देठ आहे तो सुरीच्या साहाय्याने अलगद वरच्यावर आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. यामुळे काय होतं, पान एकदम मस्त मऊ होतं. तर सर्व पानांची ना देठं अशीच आपल्याला काढून घ्यायची आहेत. वरचा जो मोठा देठ असतो तो काढूनच मी पानं धुवून घेतलेली आहेत. आणि पानं घेताना ना लक्षात ठेवा, मोठ्या साईजचीच घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जे स्नॅक्स बनवायचं आहे, नाश्ता, त्यासाठी सोपं पडेल. छोटी छोटी पानं घेतला तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा किती मऊ असं पान आपलं झालेलं आहे देठ काढल्यामुळे. तर असं सर्व पानांचे मी देठ काढून घेते. तर आपल्या सर्व पानांचे देठ काढून झाले, तर आपल्याला आतमध्ये ह्याला मसाला बनवायचा आहे. तो बनवण्यासाठी इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान असे उकडलेले असावेत आणि चमच्याच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचे आहेत, किंवा मग तुम्ही किसूनही घेऊ शकता. आणि यामध्ये अशा गुठळ्या वगैरे राहायला नाही पाहिजे, म्हणून ना चमच्याने किंवा मग किसणीवरती किसून घ्या. मस्त असा एकदम बटाटा जीव झाला पाहिजे. बघा छान असा कुस्करून बटाटा घेतलेला आहे. आता बटाटा कुस्करून झाल्यानंतर यामध्ये अगदी 2 चमचे एवढंच कांदा घालायचा. एकदम कांदा बारीक कापून घेतलेला आहे. आणि सोबतच आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. चटणी किसून घेतला तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घालायची, 2-3 चमचे एवढे कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार घालूया यामध्ये मीठ आणि हळद पावडर घालायची. थोडीशी हळद घालूया, पाव चमचा एवढंच हळद घालायची, जास्त घालू नका, थोडीशीच घाला. आणि सोबतच 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालते, किंवा मग तुम्ही अर्धा लाल मिरची पावडर चमचा आणि 1 हिरवी मिरची घालू शकता. आमचूर पावडर घालते अर्धा चमचा. मस्त असं चटपटीत टेस्ट येईल आपल्या नाश्त्याला. तर आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी कमी साहित्य लागतं, घरामध्ये जे मसाले असतात त्यापासूनच आपण हे बनवणार आहोत. बाकी अजून आपल्याला यामध्ये काही घालायचं गरज नाही आहे. तर बघा मस्त असं आपला भाजी तयार झालेली आहे, खूप छान चवीला लागते. तर आता याला ठेवूया साईडला आणि आपण बेसन मिक्स करून घेऊया. तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. आणि सोबतच कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालते. यामध्ये आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे काहीच वापरत नाही आहोत. तर 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, मस्त कुरकुरीतपणा येतो त्यामुळे. आणि चवीनुसार यामध्ये घालूया मीठ. आणि पाव चमचा एवढा ओवा घालायचा आहे, नाहीतर गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ओवा घालायचा आहे, कारण बेसन वापरतो आहे ना म्हणून. हातावरती असं कुस्करून घालायचा. सोबतच आता यामध्ये ना मी अर्धा चमचा एवढा कुटलेली लाल मिरची, चिली फ्लेक्स येतात ना ते घालते, किंवा लाल मिरची पावडर घातलात तरी चालेल. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि यामध्ये ना पाणी घालून आपल्याला असं घट्टसर असं थोडं घट्ट असं पीठ भिजवायचं. जास्त पातळ असं पीठ भिजवायचं नाही आहे, थोडं घट्टच दाखवणार आहे मी तुम्हाला कितपत आपल्याला घट्ट हवं आहे ते. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता थोडं थोडं पाणी घालत बघा मी पीठ असं मस्त असं भिजून घेते. आता यामध्ये मी थोडंसं कलरसाठी घालते हळद. तर अर्धा चमचा एवढी हळद घालते, त्यामुळे आपल्या नाश्त्याला कलर खूप छान येईल. नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण हळद घातल्यामुळे कलर खूप छान येतो म्हणून मी घातलं. मग इतपत असं घट्टसर आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे. चमच्यावरती बघा पाठून मस्त असं घट्टसर लेअर येते. आणि पीठ थोडा वेळ आपण असं फेटून घ्यायचं, म्हणजे मस्त असं हलकं होतं. आता हे पीठ ठेवूया साईडला. तोपर्यंत पीठ मुरेल तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, पालकाचं पान घ्यायचे, उलट्या साईडला घ्यायचं. आपण जिथून देठ काढला आहे ना तिथून घ्यायचं आहे, ती साईड वरती ठेवायची आपल्याला. आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता भाजी बटाट्याची, ती आपल्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा मग तुम्ही हातानेही अशी व्यवस्थित पालकावरती लावून घ्यायची आहे. पालकचं पान मस्त असं पूर्णपणे पसरवून घ्यायचं पालकाच्या पानावरती. बघा अलगद हाताने आपण हे करायचं, कारण पालकाचे जे पान आहे ते नरम असतं, मऊ असतं, त्यामुळे तुटू शकतं. त्यामुळे अलगद हाताने आपल्याला ही भाजी जी आहे
पानावरती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. आता पूर्ण पसरवून घेतल्यानंतर देठाकडचा जो भाग आहे ना त्यापासून आपण याला गोल असं गुंडाळत जायचं आहे. बघा अगदी असं व्यवस्थित आपण बटाट्याची भाजी आतमध्ये घातल्यामुळे असं व्यवस्थित चिकटलं जातं. अगदी मस्त असं चिकटलं गेलेलं आहे. तर मी तुम्हाला अजून एक देते आणि पान ओलसरच असावं, त्यांना पुसून वगैरे घेण्याची काही गरज नाही. त्यामुळे काय होतं भाजी आपोआप व्यवस्थित चिकटते. तर पान सुकं असेल तर भाजी लगेच चिकटणार नाही, मग तुम्हाला पान भिजवून घ्यावं लागेल. त्यामुळे पान ओलसर आहेत, भिजवून घेतल्यानंतर ती तशीच ठेवायची आहेत, आपल्याला ओलसरच असावीत. नाहीतर मग पान सुकली असतील तर मग तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता. आता पूर्ण व्यवस्थित पानांना लावून घेतल्यानंतर आपल्याला असं गोल गुंडाळत जायचं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर बघा असं व्यवस्थित आपण हे चिटकवून घ्यायचं आहे. आता हे वरच्या साईडलाही तुम्ही चिटकवून घेऊ शकता किंवा मग तळतानाही चिकटलं जातं. तर हाताने असं थोडंसं चपटून घेतला तरी चालेल. बघा असं पॅक करून घ्या तरीही चालेल. तर अशी मी सर्व पानं बनवून घेते. तर हे आपला नाश्ता बनवून झालेला आहे. असा मी सर्व पानं मस्त बनवून घेतलेली आहेत. खूप छान दिसत आहेत बघा. तर आता याला आपल्याला पुढचं काय करायचं ते बघूया. आपण बेसन घेतलं होतं ते परत थोडं फेटून घेऊया, म्हणजे आपण यामध्ये जे चिली फ्लेक्स आणि ओवा वगैरे घातला असेल तो खाली बसला असेल तर फेटून घेतल्यामुळे व्यवस्थित सर्वकडे पसरलं जाईल. आता चमचा आपण बाजूला ठेवूया आणि आपण जे पालकाचं पान बनवून घेतलं होतं ते व्यवस्थित यामध्ये डुबवून घ्यायचं आहे. गोल पूर्णपणे डुबवून घ्यायचं आहे. तुम्हाला हाताने नसेल डुबवायचं तर चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही असं पूर्ण बेसनने कोट करून घेऊ शकता. आणि मस्त असं तेल गरम असलेलं पाहिजे, तेलामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे एक एक पान. तर डीप फ्राय करू शकता मस्त आणि चवीला एकदम अप्रतिम लागतं. एकदा नक्की करून बघा. तर असं पूर्ण आपल्या कढईमध्ये जेवढं राहतील तेवढे आपण हे नाश्ता यामध्ये ठेवून घेऊ. एका साईडने मस्त असं खरपूस झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने तळून घेणार आहोत. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे. चवीला तर एकदम अप्रतिम लागतं, कारण आतला मसालाही चांगला आपण बनवलेला आहे, चटपटीत असा बनवलेला आहे. आणि त्यामुळे पालकाच्या पानाला खूप छान चव येते. तर असंच आपण जे सर्व नाश्ता आहे मस्त तळून घेऊया. थोडं मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर मस्त दोन्ही साईडने छान असं तळून झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंचही खाऊ शकता चहाच्या टायमावरती. किंवा मुलं मग मधल्या वेळेस काहीतरी खाण्यासाठी हट्ट करतात तेव्हा तुम्ही हे झटपट बनवून देऊ शकता. फक्त बटाटे उकडलेले असेल तर तुम्ही पटकन हे नाश्ता बनवून ठेवू शकता. तर मी एक तोडून दाखवते. कुठे मस्त असं तयार झालेलं आहे आपलं स्नॅक्स. तर रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे.